गडहिंग्लजमध्ये 6 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ उत्साहात संपन्न. विकास पर्व पार्ट 2. गडहिंग्लज शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सुमारे 6 कोटी रुपयांच्या या कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. कार्यक्रमाअंतर्गत कोर्ट कॉलनी परिसरातील विंधन विहिरीचे पाणीपूजन, कचेरी रोडवरील श्री हनुमान मंदिराचे लोकार्पण तसेच पाण्याच्या टाकी, नाना नानी पार्क परिसरातील रस्त्याचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय वडरगे रोड केडीसीसी कॉलनी येथे विंधन विहिरीचे पाणीपूजन आणि पाटीलवाडा भैरी रोड तसेच एसटी कॉलनी परिसरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभही करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी गडहिंग्लज नगर परिषद प्रांगणात बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. आणि विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आभार देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी मानले आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर केले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष महेश तुर्बतमठ, उपनगराध्यक्ष महेश सलवादे, गटनेते नरेंद्र भद्रापूर, बांधकाम सभापती रामगोंडा पाटील, वाचनालय समिती सभापती रश्मीराज देसाई, महिला व बालकल्याण सभापती अरुणा कोलते यांच्यासह नगरसेवक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. माझ्या पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे की आमच्या कुटुंबामध्ये काय जर झालं असेल तर आमचा कुटुंब प्रमुख घटक आहे. त्यामुळे तुम्ही कोणी काळजी करू नका. गडहिंग्लज शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सर्व नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल आणि सर्व नगरसेवक असेल ताकदीने आणि शक्तीने या गडहिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ज्या विश्वासानं गडहिंग्लज शहरातील जनतेनं आम्हाला मताधिक्य दिला आहे, एवढ्या 22 पैकी 17 सीटा आणि नगराध्यक्ष गडहिंग्लज शहराने दिलेला आहे. मी आज गडहिंग्लज शहरातील जनतेला वचन देतो, तुम्हाला मान शर्मेनं खाली घालेल असं आम्ही कृत्य कुठलेही करणार नाही. आम्ही गडहिंग्लज शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. साहेब, जाता जाता एवढंच सांगेन, कुसुमाग्रजांची कविता आहे, मोडून पडला संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हात देऊन साहेब तुम्ही फक्त लढ म्हणा. या गडहिंग्लजचा चेहरा मोहरा तुमच्या नेतृत्वाखाली 100% आम्ही काय पलट केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सगळ्यात जास्त मला आज कौतुक करायला वाटते की त्या गांधीनगरमध्ये सगळ्यात जास्त पाणी आलंय. म्हणजे तुम्ही जिथं दगड माराल तिथं हसन मुश्रीफ साहेबांचा विकासाचा दगड तुमच्या डोकीत बसल्याशिवाय राहणार इथून पुढे काळात, हे मी आज तुम्हाला इथून सांगतो. तसेच येणाऱ्या काळात आता माझा मित्र गुंडू पाटील सांगितलं, कुसुमाग्रजांची कविता त्यांनी सांगितलंय की मोडून पडला कणा तरी मोडला नाही, असं काहीतरी त्याने सांगितलं. पण मुश्रीफ साहेबांचा हात तुझ्यावर माझ्यावर आहे म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो आणि या व्यासपीठावर आज आम्ही भाषण करताय. कारण की असला माणूस जर असला कशाला कन्ना मोडून पडेल. आपला कन्ना कधी आयुष्यात मोडणार नाही की हसन मुश्रीफ साहेब आपल्या पाठीशी आहेत. इथून पुढे मुश्रीफ साहेब आमच्या पाठीशी ताकदीने उभा राहतील आणि गडहिंग्लज शहराचा विकास निश्चितच आमच्यासारख्या काही थोड्याफार पत्रकार बंधूंना सांगितल्यासारखं होत असतंय. पण काय साहेब, विकास कामांचे मुश्रीफ साहेबांचा हंटर त्या मीटिंग मध्ये ठरवलेलं तिने आणि हंटर आमच्यावर असल्यावर सगळं सुरळीत होते. त्यामुळे काय घाबरायची गरज नाही. आता जाता जाता गुंडू पाटलांनी विषय काढलेला आहे, महेश सलवादीने विषय काढलेला आहे आणि पत्रकार डोळे लावून बसलेले आहे. आता या विकास कामापेक्षा ह्याच बातम्या महत्वाच्या आहेत असं वाटतंय. तर मला वाटतं आता माझ्या पत्रकार बंधूंना काही जास्त बातम्या आता मिळणार नाही. ज्या पद्धतीनं गुंडू पाटलांनी भाषण केलं, महेश सलवादांनी प्रतिसाद दिला आणि विशेष म्हणजे जितेंद्र ढेके मुख्याधिकारी स्टेजवर आल्यानंतर गुंडू पाटलांनी त्यांना खुर्ची मुखी करून दिली आणि गुंडू पाटलाला खुर्ची उद्या पैठ देत होते. म्हणजे किती फील गुड. मला वाटते पाण्यात किती काठी मारली पण पाणी काय दुभंगत नाही. असं काम तुम्ही करावं. ठीक आहे, काय मतांतर असतात, लोकशाही ती व्यवस्थितपणानं मांडावी लागतात.
ज्या जनतेनं निवडून दिलाय त्यांच्यामध्ये चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अशा प्रकारच्या सगळ्यांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जी संधी आपण मला दिलेली आहे, ज्या विश्वासाने लोकांनी निवडून दिला आहे त्यांचा ते निराश कसे होणार नाही, त्याचा अपेक्षा बंद कसा होणार नाही, ही जबाबदारी सगळ्या या नगरसेवकांची आहे. ती निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं पार पाडतील. आणि पूर्वीप्रमाणे ज्या पद्धतीनं जे आता तुम्हाला कौरव पांडवाची गोष्ट मला माहिती आहे की नाही मला माहिती नाही. कौरव पांडव हे भाऊ भाऊ होते. शत्रू जर आला तर 105 विरुद्ध सगळी अशी अशा 100 आणि 5 पांडव. आता ही 105 विरुद्ध 5 अशासारखी भांडाल्या त्याचा बंद होईल. आता शत्रूचा मुकाबला करत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन करायचा. आणि मी तर कोणाला शत्रू समजत नाही, कारण मी स्वतःच आजाद शत्रू आहे. खरंच मला कोणाची गरजही नाही, मला भांडण काढायची गरज नाही. आपला रस्ता स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे, लोकांसाठी काम करायचं, लोकांसाठी झिजवायचं. आणि आम्ही सेवा केली आहोत. आम्ही काही मालक नाही. जनतेनं बसवले म्हणून आम्ही सेवा करणार. आणि सेवा काढली लागावी यासाठी अतिशय प्रांजळपणानं लोकांना 24 तास उपलब्ध असणं, लोकांची अडीअडचणी सोडवणं, त्यांच्या संकटाला धावून जाणं. जनतेचं सुख हे आपलं सुख असलं पाहिजे, जनतेचं दुःख हे आपलं दुःख असलं पाहिजे. अशा भावनेने त्यांना ठेच लागली की तुम्हाला कळाली पाहिजे, अशा भावनेने आपण काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि पत्रकार बंधूने ही चौकट करून द्यावी आणि आमच्या विकास कामाला प्राधान्य द्यावं अशी विनंती करतो. आपली रजा घेतो. जय महाराष्ट्र. शहरातील 6 कोटी रुपयांच्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी प्रभाग नंबर 2, 3 आणि 6 मध्ये प्राथमिक स्वरूपात आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते 6 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ झाला. तसेच ज्याने कागल विधानसभा मतदारसंघामध्ये 750हून अधिक मंदिरे बांधली, त्यामधील गडिंग्लज येथील श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार ही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या शुभ हस्ते आज लोकार्पण झाला. तसेच गडिंग्लज शहरातील मागील 1 मार्च रोजी 6 कोटीचा विकास कामांचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये कोट कॉलनी, योग भवन येथील ओपन स्पेस, सरस्वती नगर येथील ओपन स्पेस, वडर रोड येथील केडीसीसी कॉलनीतील ओपन स्पेस, या ओपन स्पेसच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते झाला. त्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ज्यावेळी साहेब त्या ओपन स्पेसची पाहणी केली त्यावेळी लक्षात आलं की इथं लॉन आणि झाडं अशी बगीच्याचे काम होणार होतं, तर पाण्याची तिथे व्यवस्था नव्हती. नगरपालिकेचं नळाचं पाणी तिथं पुरणार नव्हतं. साहेबांनी ताबडतोब 1 तारखेला गाडी कॉलनी इथे कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रम मध्ये मला सूचना दिली की हसन सो मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने तात्काळ बोर मारून तिथं पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना साहेबांनी 1 मार्च रोजी दिली होती. आणि आज 1 महिन्यानं बरोबर साहेबांनी दिलेली जी सूचना होती आणि मुश्रीफ फाउंडेशन करून 1 महिन्याच्या आत तिथे बोर मारून बोरचं पाणी पूजन आज आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या हस्ते करण्यात आलं. साहेब जे बोलतात ते काम करून दाखवतात. हा विश्वास गडिंग्लजकरांना आहे.